गुड आफ्टरनून गाईज. आपण हा व्हिडिओ लाईव्ह न घेता रेकॉर्डेडच घेतला थोडा टाइमच्या इश्यूमुळे. बघा, आपल्या संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये काही जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे. तर शासकीय महाविद्यालय रुग्णालय भरती 2025. तर संभाजीनगरमध्ये एक नवीन जाहिरात आलेली आहे. ती नवीन जाहिरात म्हणजे ग्रुप डी ची जाहिरात आहे, गट ड ची जाहिरात आहे. आणि याच्यामध्ये जो पगार आहे तुमचा 25,000 पासून 63,000 पर्यंत आहे. याचा अभ्यासक्रम जो तुमच्या सर्व सेवा भरतीला ग्रुप डी ला जो अभ्यासक्रम येतो तोच आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता असे 4 विषय आहेत. ठीक आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, प्लस फॉर्म पण कसा भरायचा हे सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. तर मला वाटतंय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मुलांनी हा फॉर्म भरावा. बघा, 25,000 पासून सुरुवात आहे. तुम्ही जर प्रायव्हेट जॉबला गेलात तर कोणी 10-15 हजारही मुश्किल न देतो 8-10 तासाचे. मग गट ड जरी असेल तरी सरकारी नोकरी आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरायलाच पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, चला बघूया की फॉर्म कसा भरायचा. जर काही अडचण असेल तर हे VIP बँकिंग SSC CGL माझी अकॅडमी आहे. आणि फॉर्म भरायला पण काही अडचण असेल तर हा माझा नंबर आहे 8999262636. याच्यावरती तुम्ही तुमच्या अडचणी शेअर करू शकता. ठीक आहे. बघा, पुढचं काय म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तुमची क्लिअर. काल 5 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 5:30 वाजल्यापासून फॉर्म ओपन झालेले आहेत. तर याच्यामध्ये जी नोटिफिकेशन आहे, तर नोटिफिकेशन मध्ये आया, माया, पानक्या, अजून तुमचा माळी, परिचर, लॅब अटेंडंट अशा वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे. तर थोडा वेळ लागतोय डाउनलोड व्हायला. जरा 2 मिनिटात जाहिरात डाउनलोड होईल. 10वी पास अशी याचा क्रायटेरिया आहे. जे मुलं 10वी पास आहेत असे सगळे मुलं हा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्या SC ST OBC NT सर्व कॅटेगरीजच्या जागा आहेत. टोटल 357 पदे आहेत. अभ्यासक्रमही 10वी बेसवर तुमचे जे 10वीच्या आधीचे इतिहास, भूगोलची जी पुस्तकं आहेत ती चांगली वाचावी लागतील. तुम्हाला गणितही चांगलं करावं लागेल. अंकगणित हे फार सोपं असतं आणि त्याचेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला घेणार आहोत. ठीक आहे. बघूया आजची नोटिफिकेशन काय आहे. ही छत्रपती संभाजीनगर मधली. थोडा लोड व्हायला वेळ लागतोय नोटिफिकेशनला. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फॉर्म भरायचंय. रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्हाला ह्या फॉर्मसाठी 1,000 रुपये फीस लागणार आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 900 रुपये फीस लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की फॉर्म भरताना काळजी घ्यायची, तुम्हाला ईमेल ID जो तुम्ही रेग्युलर मध्ये यूज करता तो ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही नोटिफिकेशन किंवा कुठलीही अपडेट पाहिजे असेल तर ती त्या ईमेल वरती येईल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चालू असलेला नंबर द्यायचा आहे, म्हणजे तुमचे OTP सुद्धा त्याच्यावर येतील. विदाउट OTP फॉर्म भरला जात नाही. फॉर्म भरत असताना तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ईमेल ID आणि OTP. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो मार्क लिस्ट आहे 10वी पास है ना, ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम पास होसाल तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे पासिंगचे तुम्हाला यूज होणार आहेत. बघा, ही आहे नोटिफिकेशन. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, 5 चक्की रोड, घाटी परिसर. ठीक आहे. तर 4th श्रेणीची पदं आहेत. याची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. कोणती एक्झाम होणार आहे? कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ऑनलाईन टेस्ट होणार आहे, जशा बँकेच्या टेस्ट होतात. पदे कुठले कुठले आहेत बघा. आयाचं पद आहे. ठीक आहे. 4th कर्मचारी व समकक्ष. ठीक आहे. तर हे 4th कर्मचारी समकक्षाला 15,000 ते 47,600 पगार आहे. याची 30 पदसंख्या आहे. तुमच्या आया ज्या असतात त्यांना सुद्धा 15 ते 47,600 रुपयेपर्यंत पगार आहे. 2 पदे आहेत. माळीचं सुद्धा पद आहे ज्याला सेम पगार आहे. 7 पदे आहेत. प्रयोगशाळा परिचर त्याला 19,000 पासून 63,200 पर्यंत पगार आहे. याचे पण 18 पदे आहेत. ठीक आहे. अजून दुसरे पद आहेत तुमचे 4th श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे. ही 285 पदांची रिक्त जागा आहे. त्याच्यामध्ये दाया, बॉयलर चालक, पानक्या, ड्रेसर, माळी आणि नाभिक है ना, यांना सुद्धा सेम पगार आहे. यांची पदसंख्या इकडे दिलेली आहे. सगळ्यात जास्त तुमचं हे. ठीक आहे. 4th श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे. मग ही झाली पदांची संख्या आणि त्यांचा पगार.
ठीक आहे. बघा मॅक्सिमम पगार 47,600 पर्यंत आहे. म्हणजे तुमचं ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर 15 वरून तो 47,600 पर्यंत जाईल. म्हणजे चांगला पगार आहे. फॉर्म भरायला काही हरकत नाही, जरी ग्रुप डी ची पोस्ट असेल तरी सुद्धा. ठीक आहे. आता प्रस्तुत परीक्षेमधून भरायच्या गट ड व समकक्ष पदे व इतर संवर्गातील पदांचा सविस्तर तपशील. याच्यामध्ये तपशील दिलेला आहे की भरायचंय कुठं. तुमचं www.gmcaurangabad.com ही जी साईट आहे, ह्या साईट वरती फॉर्म अवेलेबल आहे. तर तिथं गेल्यानंतर तुम्ही जे न्यूज असतं, न्यूज नावाच्या गोष्टीवर क्लिक करायचंय. तिथं न्यूजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले ही साईट गुगलवर टाका. गुगलवर टाकल्यावर ह्या साईटला सगळ्यात वरती तुम्हाला न्यूज म्हणून दिसेल. न्यूजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला नोटिफिकेशन, रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंगचा ऑप्शन असे 3 ऑप्शन मिळतील. तर तुम्ही पहिले नोटिफिकेशन डाउनलोड करा, चांगली वाचा आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि मग त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. पुन्हा विमुक्त जाती, भटक्या जमाती ब क ड यांसाठी आरक्षित पदे आहेत. ठीक आहे. आणि जर उमेदवार उपलब्ध नसेल तर ओपनची पदं भरण्यात येतील. ठीक आहे. शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, जर त्या पदांची लोक उपस्थित नसतील तर. ठीक आहे. मग अर्ज करताना एखादी जात जमात शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्यास घोषित केल्यास, तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे. जर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नसेल तर ते आरक्षण तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. अशा बऱ्याच अटी आहेत. तुम्ही ह्या अटी वाचूनच फॉर्म भरा. ठीक आहे. खेळाडूंना सुद्धा आरक्षण आहे याच्यामध्ये. अजून दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगांना सुद्धा आरक्षण आहे. तर कोणी दिव्यांग असेल तर त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन वाचून घ्याव्यात. ठीक आहे. पुढे अनाथ आरक्षण सुद्धा आहे. माजी सैनिक आरक्षण आहे आणि माजी सैनिकांना फीस नाहीये, फ्री फॉर्म आहे. ठीक आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांना फॉर्म फ्री आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरता आरक्षण, पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती सर्व उमेदवारांसाठी सारख्या असतील. ठीक आहे. मग पुढे अजून जात वैधता प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला त्या जातीचा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता. काय आहे शैक्षणिक अर्हता? जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्हता तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकास SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. तर तुम्हाला फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे. ह्या 2 तुम्हाला अटी आहेत. बाकी हे माजी सैनिकासाठी दिलेलं आहे. जनरल अटी शैक्षणिकच्या 10वी पास पाहिजे आणि मराठी भाषा आली पाहिजे, एवढंच आपल्याला पाहिजे. ठीक आहे. चला पुढे बघूया. आणि तो भारताचा दुसरी पात्रता अशी की तो भारताचा नागरिक असावा आणि वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 30/5/2025. विविध अराजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान कमाल वयोमर्यादा दोन्ही वयोमर्यादा दिलेल्या आहेत. खुल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासन प्रशासन 25 एप्रिल 2016 तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचं वय 18 ते 38 मध्ये असावं. 18 पेक्षा कमी नसू नये आणि 38 पेक्षा जास्त नसू नये. मागासवर्गीय उमेदवारासाठी थोडीशी सूट आहे. मग तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. जरी मागासवर्गीय असेल तरी 18 पेक्षा कमी जमणार नाही. 18च्या पुढचाच कॅन्डिडेट पाहिजे. पण जी अप्पर लिमिट एज आहे ती 38 आहे जनरल साठी आणि मागासवर्गीयांसाठी 43 आहे. ठीक आहे. पदवीधारक अंशकालीन उमेदवार त्यांच्यासाठी 55 राहील. माजी सैनिकांच्या पाल्यासाठी 45,
खेळाडूंसाठी 43 आणि दिव्यांगासाठी अशा तुमच्या एजच्या अटी दिलेल्या आहेत. ठीक आहे. परीक्षेचा स्वरूप व अनुषंगिक सूचना. मग तुमचं मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीसाठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी अंकगणित 25 प्रश्न 50 गुण, म्हणजे टोटल 100 प्रश्न 200 गुण अशी ही एक्झाम असणार आहे. परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQs लेवलची क्वेश्चन असणार आहेत. 4 ऑप्शन दिलेत, कुठलेही एक चूज करावे लागेल. आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहेत. किती गुण असणार आहेत? 2 गुण असणार आहेत. पुढे कागदपत्र कुठले कुठले लागणार आहेत इथे तुम्हाला दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा म्हणजे TC वगैरे तुमचा, आणि मार्क लिस्ट सुद्धा. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास त्याचा पुरावा, EWSचं प्रमाणपत्र किंवा तुमच्या जातीचं प्रमाणपत्र. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर सुद्धा पाहिजे. पात्र जर तुम्ही दिव्यांग असेल तर तुमचं हँडिकॅप सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि माजी सैनिकाचे तुम्ही पाळले असेल तर त्याचा सुद्धा पुरावा असला पाहिजे. या सर्व साधारण सूचना आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही ह्या साईटवर जाऊन फॉर्म भरणे, केंद्राची निवड करणे. 5-6 केंद्र दिलेले असतील तुम्हाला. संभाजीनगर त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे, तुम्ही पहिलं केंद्र संभाजीनगर देऊ शकता. 1000 रुपये फीस आहे खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीयांना 900 रुपये. ठीक आहे. आणि ही फीस नॉन रिफंडेबल असेल. ही फीस कशी असणार आहे? नॉन रिफंडेबल, परत केली जाणार नाही. अर्ज सादर करण्याचा कालावधी 5/6/2025 पासून 24/6/2025 24 तारखेपर्यंत वेळ आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायला तुम्हाला 24 तारखेपर्यंत वेळ आहे, रात्री 11 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर www.gmcaurangabad.com या साईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा. ठीक आहे. दिव्यांग उमेदवार निवड सूची, कालमर्यादा, प्रवेश प्रमाणपत्र हे सगळं तुम्ही वाचून घेऊ शकता. उद्या फॉर्म कसा भरायचा एक्झॅक्टली ह्याच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर उद्या पण तुम्ही उद्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहायचा आहे. हे सगळी डिटेल दिलेली आहे की कुठल्या कास्टसाठी किती पद आहेत हे तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून पाहू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या पदासाठी आपण फॉर्म भरला पाहिजे. कुठल्याही पदासाठी भरा, चांगला पेमेंट आहे. 40,000च्या पुढे प्रत्येक पदाला पेमेंट आहे. तर प्रायव्हेट जॉब 10-15 हजाराचा करण्याऐवजी गट ड चा जॉब करणं काही वाईट नाही. ठीक आहे. चला, थँक्यू गाईज. थँक्यू.